गोठ्याला भीषण आग, बैलजोडीसह 5 लाखांचं साहित्य खाक. जळगाव जामोद येथील घटना. शेतकरी गंगाराम ढगे यांचं मोठं नुकसान. जळगाव जामोद शहराला लागूनच असलेल्या मूर्तिजापूर शेत शिवारामध्ये काल रात्री भीषण आगीचं तांडव पाहायला मिळालं. एका शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमध्ये 2 बैलांचा होरपळून मृत्यू झाला असून सुमारे 5 लाख रुपयांचं शेती साहित्य जळून खाक झालं. या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद शहरालगत असलेल्या मूर्तिजापूर शिवारातील गट क्रमांक 8 मध्ये गंगाराम शामराव ढगे यांची शेती आहे. मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील गोठ्याला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीनं रौद्ररूप धारण केलं. या आगीची तीव्रता एवढी भयानक होती की गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोडी बाहेर काढण्याची संधी देखील मिळाली नाही. दोनही बैलांचा जागेवरच मृत्यू झाला. याशिवाय गोठ्यामध्ये साठवून ठेवलेले कुटार, गहू, ज्वारी तसेच स्प्रिंकलर पाईप्स आणि इतर शेती उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं. यामध्ये ढगे यांचे अंदाजे 5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. आज तहसीलदार पवन पाटील यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडून तातडीनं पंचनामा करण्यात आलं असून शासनानं आपल्याला आर्थिक मदत द्यावी अशी आर्तहाक पीडित शेतकरी गंगाराम ढगे यांनी केली आहे. आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही.